नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. एक डिजिटल ग्रोथ कन्सल्टंट म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक उद्योजक, विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील व्यावसायिक त्यांच्या ग्राहक सेवेला आणि संपर्काला आधुनिक रूप कसं देऊ शकतात हे समजून घेणं आता काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपला व्यवसाय नेमका कसा वाढवायचा यावर आपण भर देणार आहोत. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या सत्रात आपण ग्रामीण संवादातील आव्हाने, स्मार्ट मेसेजिंगचे 3 आधारस्तंभ, व्हॉट्सॲप आणि प्रादेशिक भाषांमधून ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा आणि आपली स्वतःची डिजिटल ग्रोथ चेकलिस्ट कशी असावी यावर नजर टाकणार आहोत. हा आपला एक धोरणात्मक आराखडा असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, ग्रामीण संवादातील आव्हाने. आजच्या डिजिटल युगातही पारंपरिक मार्केटिंग आणि आजचा ग्राहक यांच्यात नक्की कुठे दरी निर्माण झालीये ते समजून घेऊया. आता इथं एक मोठा प्रश्न उभा राहतो. आजूबाजूला माहितीचा एवढा महापूर असताना वाढत्या स्पर्धेत आपल्या स्थानिक व्यवसायांनी ग्रामीण ग्राहकांपर्यंत नेमकं कसं पोचायचं? बघा, जर योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोचलीच नाही तर व्यवसायाच्या कितीतरी सुवर्णसंधी हुकतात आणि ग्राहकांचं देखील नुकसान होतं. हीच ती गंभीर समस्या आहे जिच्यावर आपल्याला कायमस्वरूपी उपाय शोधायचा आहे. नेमकी तफावत कुठे ते बघा. पारंपरिक जाहिरातींमध्ये ग्राहकांचं लक्ष कसं विचलित होतं आणि माहिती कशी गहाळ होते हे उघड आहे. पण त्याच्याच तुलनेत इन्स्टंट मेसेजिंगचा मार्ग किती थेट आणि अचूक आहे. ग्राहकाच्या मोबाईलवर अगदी वेळेवर माहिती पोहोचवणं हाच आता यशाचा खरा मंत्र बनलाय. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, स्मार्ट मेसेजिंगचं त्रिकूट. आधुनिक व्यवसाय विस्ताराचे हे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत जे ग्रामीण संवादातील दरी कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. हे 3 भक्कम स्तंभ नेमके कोणते? पहिला, अधिकृत व्हॉट्सॲप बिझनेस API. दुसरा, स्वयंचलित बल्क व्हॉइस कॉल्स किंवा IVR. आणि तिसरा, 99% डिलिव्हरी हमी देणारे बल्क SMS. ह्या तिन्हींना एकत्र जोडलं की तयार होतं एक परिपूर्ण ओमनी चॅनल धोरण. आपली कोणतीही महत्त्वाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचेलच याची इथे 100% खात्री मिळते. पुढचा आणि अतिशय कळीचा मुद्दा, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा, अधिकृत APIचा वापर करून आपला व्यवसाय कसा वाढवायचा ते आता पाहूया. आता तुम्ही विचार करत असाल, ही मेटा व्हेरिफाईड किंवा ग्रीन टेक भानगड नेमकी काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही तुमच्या व्यवसायाची अधिकृत ओळख आहे. जेव्हा एखाद्या स्थानिक ग्राहकाला तुमच्या व्यवसायाच्या व्हॉट्सॲप नावापुढे ही हिरवी खूण दिसते ना, तेव्हा त्यांच्या मनात लगेचच एक विश्वास निर्माण होतो की हा व्यवसाय अधिकृत, कायदेशीर आणि त्यांच्या संवादासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यातली सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये? नुसता कंटाळवाणा मजकूर पाठवण्याची आता अजिबात गरज नाही. उत्तम दर्जाचे फोटो, व्हिडिओ आणि संपूर्ण कॅटलॉग वापरून शेतीची बियाणे, खते किंवा अगदी स्मार्टवॉचसारखी उत्पादने अतिशय आकर्षकपणे ग्राहकांसमोर मांडता येतात. सोबतच बाय नाव किंवा कॉल नाव सारखी इंटरॅक्टिव्ह बटणे असतात, ज्यामुळे ग्राहक लगेच निर्णय घेऊ शकतो. अगदी सोपं आणि प्रभावी. यासोबतच येणाऱ्या स्वयंचलित चॅटबॉट्स प्रणालीचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल. दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस मिळणारा त्वरित प्रतिसाद. ग्राहकांची माहिती म्हणजे लीड्स आपोआप गोळा होतात. एकाच वेळी अनेक एजंट्स उत्तम ग्राहक सेवा देऊ शकतात. आणि हे सगळं तुमच्या सध्याच्या CRM सिस्टमसोबत सहज जोडता येतं. म्हणजे रात्री अपरात्री जरी ग्राहकाने चौकशी केली तरी ती अतिशय व्यावसायिक पद्धतीने हाताळली जाते. या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत व्हॉइस, SMS आणि स्थानिक विश्वास. ग्राहकांच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणं किती गरजेचं आहे यावर आता लक्ष केंद्रित करूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमधून व्हॉइस ब्रॉडकास्टिंग करणं ही फक्त एक तांत्रिक सोय नाहीये. ग्रामीण भागात, विशेषतः शेतकरी बांधवांमध्ये अतूट निष्ठा आणि विश्वास निर्माण करण्याचा तो एक भक्कम पाया आहे. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत आपल्या व्यवसायाचा मेसेज कानावर पडतो ना, तेव्हा तो थेट मनाला भिडतो आणि एक हक्काचं नातं तयार होतं. हे खूप पॉवरफुल आहे. ही डिजिटल साधनं अत्यंत बहुउद्देशीय आहेत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज किंवा पिकांबद्दलचे तातडीचे सल्ले व्हॉइस कॉल्स आणि IVR मधून देता येतात. जसं की अधिक माहितीसाठी एक दाबा. याच तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णालये आणि शिक्षण संस्था आपत्कालीन हेल्थकेअर अलर्ट्स किंवा अपॉइंटमेंट रिमाइंडर्स अगदी वेळेवर आणि अतिशय प्रभावीपणे पाठवू शकतात. उपयोग अनेक आहेत. आता थोडं SMSच्या तांत्रिक बाबींकडे वळूया. लाँग कोड्स आणि शॉर्ट कोड्स ह्या 2 पर्यायांमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे.
लाँग कोड्स म्हणजे आपले नेहमीचे 10 अंकी मोबाईल नंबर, जे ग्राहकांसोबतच्या दुतर्फा संवादासाठी अगदी योग्य असतात. तर दुसरीकडे शॉर्ट कोड्स म्हणजे 5 किंवा 6 अंकी सहज लक्षात राहणारे क्रमांक. बँकांचे OTP किंवा मोठ्या प्रमाणावरील अत्यंत सुरक्षित अलर्ट्स पाठवण्यासाठी हे उत्तम. व्यवसायाच्या व्याप्तीनुसार तुम्ही अचूक पर्याय निवडू शकता. आता येतोय 5वा विभाग. स्वतंत्र किरकोळ विक्रेत्यांपासून ते मोठ्या सहकारी संस्थांपर्यंत प्रत्येकाने आपलं कृषी संवादाचं धोरण नेमकं कसं आखायचं हे आपण आता समजून घेऊ. हे तंत्रज्ञान संपूर्ण कृषी परिसंस्थेला कसं जोडतं हे बघा. डेअरी फार्म्स, कृषी सेवा केंद्रे, शेतकरी प्रबोधन संस्था आणि अगदी ट्रॅक्टर किंवा यंत्रसामग्री पुरवठादार हे सगळे एकाच डिजिटल प्रवाहात जोडले जाऊ शकतात. प्रत्येक घटकाला लागणारी अचूक माहिती एकाच लूपमधून अगदी वेळेवर पोहोचते. हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे. 2 वेगवेगळ्या व्यवसायांच्या गरजा कशा बदलतात हे इथं अगदी स्पष्ट दिसतंय. एका मोठ्या दूध संघाला म्हणजे डेअरी युनियनला दुधाचे दर आणि संकलनाची माहिती देण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित SMS आणि व्हॉइस IVRची अत्यंत गरज असते. पण त्याच्या उलट एका बियाणे वितरकाला काय हवं असतं तर आपल्या उत्पादनांचे फोटो दाखवण्यासाठी रिच मीडिया कॅटलॉग आणि व्हॉट्सॲप API. थोडक्यात काय तर जशी व्यवसायाची गरज तशी त्याची संपर्काची रणनीती असली पाहिजे. आता पाहूया एक प्रॅक्टिकल 12 महिन्यांचा कृती आराखडा. पहिल्या 3 महिन्यात स्थानिक ग्राहकांचा डेटाबेस डिजिटल करा आणि सुरक्षित SMS सुरू करा. 4थ्या ते 6व्या महिन्यात पेरणीच्या आधी मराठी भाषेतून व्हॉइस सल्ले सुरू करा. 7व्या ते 9व्या महिन्यात खतांसाठी व्हॉट्सॲप कॅटलॉग्स लॉन्च करा. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 10 ते 12 महिन्यात 24 तास चालणारा चॅटबॉट सपोर्ट लागू करा. कृषी हंगामाच्या गरजेनुसार आखलेला हा एक अतिशय पद्धतशीर प्लॅन आहे. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, आपली स्वतःची डिजिटल ग्रोथ चेकलिस्ट. मेसेजिंग क्षमतेचे मूल्यांकन आणि सिस्टमचे एकत्रीकरण कसं करायचा हे आता बघूया. कोणत्याही व्यवसायासाठी एक योग्य आणि भरोशाचा तंत्रज्ञान भागीदार असणं हे अत्यंत कळीचं ठरतं. पुण्यात 2015 पासून कार्यरत असणाऱ्या आदर्श डिजिटल आणि संकल्प नेटवर्कसारख्या अनुभवी स्थानिक प्रदात्यांची मदत घेतल्यास 99% डिलिव्हरीची हमी तर मिळतेच, पण जो अस्सल मराठी भाषेतील बहुभाषिक सपोर्ट मिळतो ना, तो व्यवसायाच्या यशासाठी एकदम परफेक्ट ठरतो. या चेकलिस्टच्या मदतीनं तुम्ही तुमची अचूक गरज ओळखून योग्य तो प्लॅन निवडू शकता. समजा तुमचं छोटं दुकान किंवा स्टार्टअप आहे तर 10,000पेक्षा कमी मेसेजेस पुरतील. वाढते स्थानिक व्यवसाय असतील तर 25,000पर्यंत. मध्यम कृषी वितरकांसाठी 5 लाखांपर्यंत आणि मोठ्या सहकारी संस्था किंवा FPOसाठी 10 ते 30 लाखांपर्यंतचा प्लॅन योग्य राहील. यामुळे खर्चावर नियंत्रण राहतं आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेता येतो. ही सगळी तांत्रिक प्रक्रिया गुंतागुंतीची वाटू शकते, पण ती तशी नाहीये. या 4 सोप्या पायऱ्या बघा. 1. स्थानिक ग्राहकांचा विखुरलेला डेटाबेस एकत्र करा. 2. तुमचा सध्याचा CRM डेटा थेट API सोबत जोडून घ्या. 3. अधिकृत व्हॉट्सॲप API सुरू करून ती प्रतिष्ठेची मेटा ग्रीन टिक मिळवा. आणि 4. स्वयंचलित बॉटचे प्रतिसाद आणि मराठी भाषेतील IVR स्क्रिप्ट सेट करा. हे तांत्रिक एकत्रीकरण अतिशय सोयीस्कर आणि पूर्णपणे शक्य आहे. आता आपण या माहिती सत्राच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. आपल्या संवादाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि या डिजिटल युगात खऱ्या अर्थाने पाऊल पुढे टाकण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी ग्रामीण उद्योजक म्हणून तुमची आजची पहिली कृती कोणती असेल? तंत्रज्ञान तुमच्या दारात उभा आहे. आता गरज आहे ती फक्त एका खंबीर निर्णयाची. या सगळ्या माहितीचा नक्की विचार करा आणि व्यवसायाला एक नवी दिशा द्या. खूप खूप